वेळ सकाळची. आम्ही निघालो कोकणच्या वाटेवर. देवाचे नाव घेऊन आमचा प्रवास सुरू झाला. कितीतरी वेळा कोकणात जात असतो, पण मन भरत नाही. कोकण आम्हाला नेहमीच आकर्षित करत असते. इथे माझं छोटं पिल्लू सकाळी लवकर उठल्याने झोपायच्या तयारीत आहे. त्याची सोय होण्यासाठी त्याच्या पप्पांनी मागच्या सीटवर गादी टाकून आमचा प्रवास सोयीस्कर केला. थोड्याच वेळात वर्धन झोपी गेला. झोपताना किती छान दिसतो, कुणाची नजर ना लागो. हा माझा मोठा मुलगा स्वरूप, तो सुद्धा झोपी गेला. आम्ही संध्याकाळी 7 वाजता कुमारमाठ तारकर्ली येथे पोहोचलो. हे आमच्या देवादादाचं घर, छानसं घर. घराबाहेरच तुळशी वृंदावन. घरासमोरून जाणारा हायवे तारकर्ली समुद्र किनाऱ्याजवळ जातो. आणि हे झाड काही आठवलं का तुम्हाला? माझ्या पाणभूत कथेतील जणू कर्जाचं झाड, लोंबकळणाऱ्या पारंब्या. आता आम्ही आत शिरलो. दादाच्या घरच्या मूळ दरवाजातून आत शिरल्यावर कॉमन हॉल, जिथे गणपती बसवला जातो. दादाच्या घराचं काम थोडं बाकी आहे. तिथेच समोर स्वामींचा फोटो. नंतर बाजूला हॉल, किचन, पाठची खोली आणि पुढे गेल्यावर तिथेच शेजारी असलेलं घर, तिथेही एक छानसं वृंदावन. पुन्हा मी घराबाहेर येऊन हे झाड सारखं सारखं बघावं असं मनात येऊ लागलं. माहीत नाही का, सगळं सामान गाडीत लोड करून एक रात्र तेथे काढून आम्ही तारकर्ली बीचकडे निघालो. अशी जुनी झाडं बघायला फारच कमी मिळतात. स्वरूप त्याच्या पप्पांना मदत करत होता. तारकर्ली समुद्र किनाऱ्याकडे जाण्यासाठी आम्ही आता तयार होतो. समोर किनारा दिसत होता. इतर गाड्या जात असल्याने आम्ही सुद्धा पहिल्यांदाच गाडी घेऊन किनाऱ्यावर गेलो. या किनाऱ्यावरील माती ओलसर होती, त्यामुळे गाड्या सहजच किनाऱ्याजवळ जात होत्या. समोरच टुमदार होड्या रांगेत उभ्या होत्या. इथे लागूनच एक मोठे मच्छी मार्केटही होते. आता आम्ही वेंगुर्ला मार्गे गोव्याची वाट पकडली. इथे समोरच एक विमानतळ होते. सोनेरी गवतांचे माळरान तुडवत आम्ही पुढचा प्रवास करू लागलो. आयुष्यात गतीने येणारी वळणे जरी आपल्याला आवडत नसली, तरी हे कोकणातील वळणावळणाची रस्ते आपल्याला नेहमी आवडतील. या रस्त्यांवरून जाताना इथल्या रानावनातील झाडांच्या पालवीचा हिरवा रंग आपल्या मनावर उठतो. असं वाटतं ही वाट कधीच संपू नये. पण प्रवास असाच असतो, कुठेतरी जाऊन संपतोच. काही तासांचा अवधी गेला आणि आता आम्ही गोव्याला पोहोचलो. रात्री दमून भागून जर का दुसऱ्या दिवशी अशी पहाट मिळेल तर खूपच मजा येईल. खिडकीतून बाहेर पाहिले तर समोरचं धुकं मला हॅलो बोलत होतं. थोडासा थंडावा कमी झाल्यावर मी आणि माझी मुलं हॉटेल खालीच असलेल्या स्विमिंग पूल पाशी गेलो. माझ्या दोन्ही मुलांना पाण्याचं आकर्षण. एक आधीच पाण्यात खेळत होता, तर दुसरा पाण्यात खेळण्यासाठी अधीर झाला होता. नंतर स्वरूपचे पप्पाही आमच्यात सामील झाले. खूप मुश्किलीने दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढून संध्याकाळी आम्ही गोव्याच्या गल्ल्या फिरण्यास निघालो. रात्रीच्या अंधारात गोवा रोषणाईने चमकत होता. नाताळ निमित्त काही ठिकाणी छान देखावे बनवले गेले होते. बीचकडे निघालो असताना इथे काही छोटी मुलं ओल्ड मॅन घेऊन पैसे मागताना दिसली. एका छोट्याशा एंट्रन्समधून आम्ही बीचकडे निघालो. किनाऱ्यालगत असलेल्या एका हॉटेल किंवा बारमधून आम्ही जाऊ लागलो आणि किनारा गाठला. समोरच अंधारात समुद्र होता. चारही बाजूंना फिरून ते दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवले. रात्री उजाळून निघालेला समुद्र किनारा एक उत्सव असल्याचा भास करून देतो. काही वेळासाठी वेगळ्याच दुनियेत आल्याचा विचारही मनात येतो. मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही सारखे गोव्यालाच का जाता? आणि त्यांनी ते विचारणं साहजिकच आहे, कारण 2 वर्षात 4थ्यांदा गोव्यात आलो. गोव्याविषयीचे प्रेम मी शब्दात सांगूच शकत नाही. मी एवढंच म्हणेन, एकदा माझ्या नजरेनं पहा, मग गोव्याचं सौंदर्य तुम्हालाही वेड लावेल. दुसऱ्या एका ठिकाणी बनवलेला हा देखावा, तिथल्या वाळूतून पाय पुढे जायच ना. मग स्वरूपचे पप्पा म्हणाले, उद्या सकाळी पुन्हा येऊ. मग आम्ही रूमकडे निघालो. दुसऱ्या दिवशी आम्ही काल ठरवल्याप्रमाणे पुन्हा समुद्र किनाऱ्यावर जाण्यास निघालो. पण माझ्या या छोट्याशा सशाला मात्र स्विमिंग पूलमध्ये जायचे होते. हॉटेल बाहेर निघताच हा ससा पुन्हा नाटक करू लागला.
उचलून घेण्यास सांगू लागला. शेवटी त्याचे पप्पा त्याला घेऊन निघाले. पुढे अर्ध्या रस्त्यात मग त्याला मम्मी आठवली आणि मग तो माझ्या कडेवर आला. आज आम्ही चालतच निघालो होतो. आम्हाला बिलकुलही गाडीचा प्रवास करायचा नव्हता. आम्ही कंटाळलो होतो. बीचवर पोहोचून स्वरूपचे पप्पा आणि वर्धन समुद्राच्या समोरच जाऊन बसले. नेहमीसारखी गर्दी मुळीच नव्हती, ना रात्री ना सकाळी. आमच्याच सारखे काही जण इथल्या हवेचा आनंद घेत होते. किनाऱ्यावर बसून आम्ही सुद्धा काही फोटो व व्हिडिओ बनवले. वर्धन याआधी 3 वेळा इथे येऊन गेला, पण आता थोडी समज आल्याने त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याला पाण्यात जायचं होतं, पण हिंमत होत नव्हती. एवढं पाणी पाहून तो विचारच करत बसला होता. पण नंतर स्वरूप गेल्यावर मग त्याच्या मागोमाग हिंडू लागला. थोडी मजा करून आम्ही पुन्हा हॉटेलच्या रस्त्याला निघालो. पण हॉटेलवर येऊन नुसतं पाणी बघून थोडी मन भरतं. मग वर्धन स्वरूपला पाण्यात पाहून हट्ट करू लागला. पाण्यात नेण्यास सांगू लागला. बराच वेळ माझी विनवणी करून तो प्रयत्न करत होता माझं मन वळवण्यासाठी. पण मला भीती होती की तो आजारी पडला तर. पण तो ऐकतच नव्हता. तो विचारच करत होता. पण मग शेवटी स्वरूपने त्याला पाठीवर घेतल्यावर खुश झाला. बराच वेळ दोघं पाण्यात खेळून दमून झोपी गेले. हा सुद्धा दिवस असाच निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या वाटेला लागलो. व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या दाखवायच्या राहून गेल्या. जसं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेवलो, नाश्ता केला, ते शूटच करता आले नाही आणि बऱ्याचदा तर विसरलो. पहिलाच ब्लॉग असल्याने समजून घ्या. ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट आणि लाईक करा. थँक्यू.